नमस्कार. मागच्या वेळेला आपण बघितलं की भारतातील रोजगार आणि बेकारी यावर आपण विस्तृत चर्चा केली. त्यामध्ये आपण असं बघितलं की भारतातील बेकारीचं स्वरूप कसं आहे, ग्रामीण बेरोजगारी किंवा बेकारी काय आहे आणि शहरी बेकारी काय आहे, कृषी क्षेत्रातील बेकारीचे अनुमान कशा पद्धतीने काढल्या गेलेलं, शहरी नागरिक क्षेत्रातील बेरोजगारीचे अनुमान कशा पद्धतीने काढल्या गेलं, बेरोजगारीचे मुख्य कारणं कुठली होती, बेरोजगारीमध्ये घट करण्यासाठी ज्या काही उपाययोजना योजल्या गेलेल्या त्यावर सरकारने काय केलेलं, बेकारी दूर करण्यासाठी जे काही प्रोत्साहित करण्यात आलेले उपाययोजना काय होत्या यावर आपण विस्तृत चर्चा केली. आज आपण बघूया की सार्वजनिक व्यय. आता जे काही सार्वजनिक व्यय जे आहे किंवा ज्याला आपण म्हणू की सार्वजनिक सत्तेमध्ये केलेला खर्च म्हणजे सार्वजनिक खर्च किंवा व्यय. सार्वजनिक सत्तेने, मी काय म्हणते बघा, सार्वजनिक सत्तेने केलेला खर्च म्हणजे सार्वजनिक व्यय किंवा सार्वजनिक खर्च होय. आता सार्वजनिक सत्ता म्हणजे काय? आता सार्वजनिक सत्ता म्हणजे केंद्र, राज्य व स्थानिक सरकार होय. हा खर्च जनतेच्या सामुदायिक गरजा भागविण्यासाठी किंवा त्याचे आर्थिक व सामाजिक कल्याण साधण्यासाठी खर्च केला जातो. म्हणजे आपण असं म्हणू की सामाजिक सुरक्षा किंवा सामाजिक सिक्युरिटी, सोशल सिक्युरिटीज यावर त्या मोठ्या प्रमाणामध्ये खर्च केला जातो. म्हणजे जवळपास 19व्या शतकामध्ये कसं राहायचं की ज्याप्रमाणे अर्थशास्त्रामध्ये उपभोगाला जसं महत्त्व आहे तसंच सार्वजनिक खर्चाला राजस्वामध्ये खूप महत्त्व आहे. आणि 20व्या शतकापासून राज्याची जी काही व्याप्ती वाढली. 19व्या शतकामध्ये सरकारी खर्चाला तेवढं महत्त्व नव्हतं, पण ॲडम स्मिथ नावाच्या अर्थशास्त्रज्ञांनी या सार्वजनिक व्ययाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये महत्त्व आणून दिलं आणि त्या कारणाने काय झालं की जवळपास 20व्या शतकापासून राज्याच्या कार्याची जी काही व्याप्ती आहे व सार्वजनिक व्ययही वाढू लागलेला. त्यानंतर आपल्याला असं दिसून येईल की अर्थव्यवस्थेमध्ये जे काही इष्ट ते बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सार्वजनिक व्ययाचा उपयोग केला जातो. जर का चेंजेस करायचे असेल अर्थशास्त्रीय समाजामध्ये, चेंजेस ज्या काही करायचं असेल तर ते सगळं महत्त्वाचं सार्वजनिक व्ययावर अवलंबून आहे. म्हणजेच एकंदरीत राज्याची जी काही संकल्पना मूळ धरलेली आहे ती विस्तार पावत असल्यामुळे सार्वजनिक कार्याची व खर्चाची व्याप्ती व महत्त्व दिवसेंदिवस काय होत आहे, वाढत आहे. आता आपण बघूया की सार्वजनिक व्ययाची जी काही वैशिष्ट्ये जी काही आहेत ती काय आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे संरक्षण व्यवस्था, मूलभूत उद्योग यावरील सरकारचा जो काही खर्च आहे तो अनिवार्य असतो नक्कीच, आणि या खर्चाची संस्था ती व्यक्ती करू शकत नाही. त्यामुळे सार्वजनिक खर्चाला किंवा व्ययाला सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य प्राप्त झालेलं आहे. सार्वजनिक व्ययाचा उद्देश नफा कमविणे नसतो. सामाजिक कल्याण हा सार्वजनिक खर्चाचा प्रमुख उद्देश असतो. म्हणजे व्यक्ती ही स्वार्थी असल्यामुळे तिचा बहुतेक व्यवहारामागील उद्देश हा नफा कमविणे असतो, परंतु सार्वजनिक व्ययाचा उद्देश हा नफा कमविणे नसतो. सामाजिक कल्याण करणे हा सर्वात महत्त्वाचा उद्देश असतो. म्हणजे एकंदरीत कसं झालं, आता सार्वजनिक व्यय मग कुठे खर्च होतील, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षण, स्वास्थ्य, सामाजिक सुरक्षितता याकरिता सरकारीचा जो खर्चाचा जो उद्देश जो आहे महत्तम सामाजिक लाभ हाच असतो. आता तिसरं काय असेल वैशिष्ट्य, तर काही खर्च असे असतात की व्यक्तिगत होतच नाही, त्यामुळे तो खर्च पूर्णपणे होत नाही. जसं की मुलाबाळाच्या शिक्षणासाठी म्हणा, स्वास्थ्याच्या खर्चासाठी म्हणा किंवा स्वतःच्या म्हातारपणाची जी काही तरतूद करायची असेल त्यासाठी इत्यादी गोष्टींकडे लोकांचं लक्ष देता येत नाही, त्याकरता पुरेसा खर्च करता येत नाही. म्हणून अशा सर्व प्रकारच्या खर्चाला सरकारने करावयास हवा, म्हणून त्याला सार्वजनिक व्ययाला सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आलेलं. आता सार्वजनिक खर्च सतत वाढत असतो हे लक्षात ठेवा, कारण सरकारच्या कार्याचा जो काही व्याप आहे तो सतत वाढत असतो आणि सार्वजनिक खर्च वाढवण्याची जी काही कारणे आहेत ती तर आहेतच आहेत, बरोबर. आणि त्या कारणाने सार्वजनिक व्यय किंवा सार्वजनिक खर्च हा कसा होतोय, दिवसेंदिवस वाढत जातोय आणि वाढतच जातोय. मग सरकारी खर्चाचं पुन्हा एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काही वेळा तो अनावश्यक असतो, है ना. जसं की आता तुम्ही कोविड-19 पाहिला. आता हा जो काही सगळा खर्च होतो आहे हा खर्च कसा आहे, अनिश्चिततेचाच आहे ना, बरोबर आहे ना. म्हणजे अनावश्यकच आहे. अनावश्यक आहे म्हणजे काय, कारण आहे पण हा अतिरिक्त पैसा सगळा त्याच्यामध्ये गुंतला गेलेला आहे.
बरोबर आहे ना. म्हणजे सार्वजनिक हित जोपासण्यासाठी, सामाजिक सुरक्षितता जोपासण्यासाठी कोविड-19वर सरकारचा जितका काही पैसा खर्च होत आहे तो हा अनावश्यक आहे. म्हणजे आपण त्याला काय म्हणू की अकस्मित आलेलं समस्या आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. त्याच्यानंतर आपण बघूया की सार्वजनिक व्ययामध्ये वाढ होण्याची कोणती कारणे आहेत. तर देशात न्याय व सुव्यवस्था राखणे एवढ्यापुरतंच कार्य सरकारचं मर्यादित नाही. मग जे सरकार कमीत कमी कार्य करेल ते सर्वोत्तम असं म्हटलं जातं. म्हणजेच ॲडम स्मिथच्या विचाराशी जी काही आपण परिचित आहोत ते काय म्हणतात की स्वहित साधण्यासाठी प्रत्येकजण कार्य करीत असतो आणि त्यामुळे सर्वांचेच हित साधले जाईल, समाजाचे हित साधले जाईल, म्हणजे सामाजिक हित सुद्धा साधले जाईल. म्हणजे एकंदरीत कसं झालं की प्रोफेसर ॲडम स्मिथच्या म्हणण्यानुसार, अर्थशास्त्री ॲडम स्मिथच्या म्हणण्यानुसार की जर का आपण स्वतःचं हित जर का आपण जोपासलं तर समाजातील व्यक्तीचे हित सुद्धा साधले जाईल आणि समाजाचे हित सुद्धा साधले जाईल. आता आपण त्याचे कारणं बघूया. पुन्हा एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे की सरकारच्या कार्याची जी काही संख्या आहे ते दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि त्या कारणामुळे काय झालेलं की सरकारच्या खर्चामध्ये किंवा सार्वजनिक व्ययाचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण काय केलेला, विस्तार केलेला. याच खर्चाला विस्तृत वृद्धी, एक्सटेन्सिव्ह इन्क्रीज सुद्धा आपण त्याला म्हणतो. म्हणजे सरकार पूर्वीपासून जी कार्य करीत आहेत ती अधिक कार्यक्षमतेने व्हावी म्हणून त्याच पूर्वीच्या कार्यावरील खर्चात वाढ झाली आणि याच खर्चाला वाढीचा सखोल किंवा गहन वृद्धी सुद्धा आपण त्याला म्हणू. मग सरकारी खर्चामध्ये जी काही वाढ झाली त्याचं सगळ्यात महत्त्वाचं पहिलं कारण म्हणजे कोणतं आहे की लोकसंख्यामध्ये वाढ व वाढते शहरीकरण. नक्कीच आता जे काही लोकसंख्याची जी काही वाढ होते आहे त्या कारणाने सगळ्यात मोठं अफेक्शन्स आलं आणि त्यासोबतच काय झालेलं की शहरीकरण सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे. आता तुम्ही बघत असेल की एका जमान्यामध्ये असे आपल्याला रोड असे खालीच्या खाली दिसायचे पण ते रोड सुद्धा असे पूर्ण असे भरत चाललेले. म्हणजे सगळे जे काही खेडे होते ते एकत्रित जुळल्यासारखे असे आपल्याला वाटतात. म्हणजेच काय झालं की शहरामध्ये समाजाला जी काही संधी उपलब्ध झाल्यामुळे खेड्यातील जनतेचा ओघ जो आहे तो शहराकडे वाढू लागला आणि त्या वाढत्या लोकसंख्येमध्ये पुन्हा या लोकसंख्येचं केंद्रीकरण झालं आणि शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे काही केंद्रीकरण व्हायला लागलं ते शहरामध्ये आपल्याला दिसून येतं. लोकशाही प्रवृत्तीत वाढ झाली आहे ना. लोकांकरिता व लोकांसाठी किंवा लोकांद्वारे असलेले सरकार म्हणजे लोकशाही आपण असं म्हणूया. आणि म्हणूनच लोकशाही सरकारला जनहिताची कितीतरी कामे करावी लागतात. बरोबर आहे ना. रस्ते, वीज, पाणी पुरवठा, त्याचबरोबर आरोग्य, शिक्षण या सगळ्या गोष्टी सरकारला कराव्या लागतात. आणि पहिल्याच्या जमान्यामध्ये कसं होतं की राजेशाही किंवा हुकुमशाही ही होती आणि त्या कारणाने राजा जो करेल तो कायदा असं होतं. परंतु आता तसं राहिलं नाही. लोकांकरिता व लोकांद्वारे झालेलं हे जे सरकार असते लोकशाही जी आहे आणि त्या कारणाने केंद्र, राज्य व स्थानिक स्तरावरून ज्या काही निवडणुका होतील या निवडणुकाचा खर्चही सरकारला मोठ्या प्रमाणामध्ये करावा लागतो आणि तसेच केंद्र व राज्य व स्थानिक सरकारला सुद्धा कारभार चालवण्याकरता प्रचंड खर्च केला येतो. तसेच लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभा, विधान परिषदा किंवा जिल्हा परिषदा, पंचायत समित्या इत्यादी संस्थांवर सुद्धा अवाढव्य खर्च करावा लागतं. म्हणूनच या लोकशाही प्रवृत्तीची जी काही वाढ झालेली पण आता किती झालेत, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि इतक्या संस्थांवर जे काही खर्च करावा लागतो. म्हणजेच काय झालं की लोकशाही प्रवृत्तीची जी काही वाढ झाली त्या कारणाने सुद्धा सरकारी खर्चामध्ये वाढ आपल्याला दिसून येते. मुलकी शासन केंद्र आहे बरोबर. आता मुलकी शासन केंद्रामध्ये जो काही खर्च होतो तो सुद्धा सरकारला करावा लागतो. म्हणजे एकंदरीत राज्य चालविणे व अंतर्गत सुव्यवस्था ठेवणे याकरता सरकारला जो काही प्रशासकीय खर्च करावा लागतो, सरकारची जी काही यंत्रणा असेल ते दिवसेंदिवस कशी होत चालली आहे, गुंतागुंतीची होत चाललेली आहे. शासनाचे कार्य सतत वाढत असल्यामुळे विविध मंत्रालये, विविध खाती, नौकर वर्ग यावर सुद्धा खूप मोठा ताफा ठेवावा लागतो. एक इलेक्शन जर का आलं, एक निवडणूक जर का आली तर जवळपास 700 ते 800 कोटी रुपये सरकारचे खर्च होतात. विचार करा. म्हणून मुलकी शासन खर्च सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत्या. आता तुम्हाला मी सांगतो की कोविड-19मध्ये जो काही मुलकी शासन खर्च झाला तो हजारो कोटीच्या घरामध्ये गेलेला. लोकांचं उत्पन्न बुडालेलं. हजारो कोटीमध्ये लोकांचं उत्पन्न बुडालं. हजारो लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या. त्या कारणाने इकॉनॉमिक पॉलिसी ही सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये खाली आलेली आहे.
त्यानंतर सरकारी खर्चामध्ये वाढ होण्याची कारणं म्हणजे संरक्षण खर्चामध्ये जी काही वाढ आहे ती वाढ म्हणजे डिफेन्सवर प्रत्येक वर्षी बजेट असतोच, असं कुठलंही बजेट नसेल की जे डिफेन्स, कारण काय की बाहेरील सुरक्षा म्हणा किंवा आंतरिक सुरक्षा म्हणा हे सगळं ठेवायसाठी संरक्षण खर्चावर प्रत्येक वर्षी आपल्याला खर्च करावा लागतो. म्हणजेच काय झालं की आजच्या काळामध्ये जरी युद्ध होत नसेल पण सैन्य व युद्धाची जी काही साधन सामुग्री आहे ती अद्ययावत तर ठेवणं खूप जरुरी आहे, बरोबर. आत्ताच आपण तुम्ही बघितलं असेल की फ्रान्सकडनं आपण राफेल नावाचे जवळपास 6 विमानं खरेदी केले, बरोबर. म्हणजेच एकंदरीत काय झालं की जे काही अपडेट असेल ती युद्ध सामुग्री आपल्याला अपडेट ठेवणं खूप जरुरी आहे. युद्ध व युद्धाची सिद्धता याकरता सरकारला पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने किंवा कित्येक पट जास्त खर्च करावा लागतो. जरी युद्ध नसेल झालं तरी अद्ययावत युद्ध सामुग्री आपल्याकडे असायला पाहिजेत आणि त्यासाठी संरक्षण खर्चातील वाढ ही सरकारी खर्चामध्ये वाढ होण्याची आपल्याला एक कारण सुद्धा दिसून येतं. राज्यामध्ये कार्याची झालेली वाढ. आता राज्यामध्ये नेमकं काय झालेलं की 20व्या शतकाच्या सुरुवातीपासून तर आत्तापर्यंत जी काही कार्याची सखोल व विस्तृत वाढ झाली त्यामध्ये काय झालेलं की संरक्षण व्यवस्था, अंतर्गत न्याय व सुव्यवस्था, शिक्षण व्यवस्था इत्यादीची जी काही कार्य होती ती सरकार पूर्वीपासूनच पार पाडत होती. परंतु आधुनिक काळामध्ये तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे त्यावर जे काही मोठ्या प्रमाणामध्ये जी काही खर्चाची वाढ झाली आणि त्या कारणाने राज्यामध्ये सुद्धा आपल्या कार्यामध्ये झालेली वाढ आपल्याला दिसून येतं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की सरकार अव्याहतपणे नवीन कार्याची व होणारी ही जी काही विस्तृत वाढ आहे, जे कार्य अधिक कार्यक्षमतेने व मोठ्या प्रमाणामध्ये करता येतं, जबाबदारी घेता येतं व जुन्या कार्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होण्यामध्ये आपल्याला ती दिसून येते. त्याच्यानंतर आपणाला बघावं लागेल की सरकारी खर्चामध्ये वाढ होण्याचं कारण काय झाली तर कल्याणकारी राज्याची कल्पना ही दिसून आली. आता 20व्या शतकामध्ये सुरुवातीपासूनच आपण समाजवादी समाजरचना व कल्याणकारी राज्याच्या कल्पनाचा उदय झाल्या असल्यामुळे त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला विस्तार झालेला दिसून येतो. लोक केवळ सरकारच्याच मदतीने आपली प्रगती व विकास करू शकतात एवढेच नव्हे तर नागरिकांच्या विकासाची जबाबदारी सुद्धा सरकारची आहे ही कल्पना दृढ होऊ लागली. म्हणजे एकंदरीत स्वतःची जी काही जबाबदारी आहे तीच जबाबदारी सरकारची सुद्धा आहे असं लोकांचं मत हळूहळू बनत गेलं. त्याचं कारण हे की समाजवादी संरचना व कल्याणकारी राज्याच्या कल्पनाचा उदय झाल्यामुळे. आणि हे सगळं केव्हा झालं 20व्या शतकामध्ये. आणि नागरिकाकरता ज्या काही विविध योजना ज्या काही आखल्या जाऊ लागल्या व अंमलात येऊ लागल्या. आता त्याच्यामध्ये ज्या काही योजना होत्या जसं की मागच्या वेळेस तुम्हाला मी सांगितलं की रोजगार हमी योजना, त्याचप्रमाणे वृद्धपकाल योजना किंवा वेतन स्वास्थ्य योजना किंवा शैक्षणिक सवलती म्हणू आपण किंवा निशुल्क शिक्षण म्हणू इत्यादी या ज्या काही कल्याणकारी योजना हे झाल्या याच्यासाठी देशाला किंवा सरकारला प्रचंड खर्च करावा लागतो आणि हा भार सरकारलाच सहन करावा लागतो. पूर्व कसं होतं की रोजगार आणि सार्वजनिक विकास व महत्तम कल्याण ही उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकारला विविध योजना आखून त्यावर खर्च करावा लागत होता आणि आता सुद्धा तो लागतो. उत्पादन वाढीला आपण उत्तेजन देतोय, बरोबर. आता खाजगी क्षेत्रामध्ये जे काही उद्योग असतील त्याला सहाय्य करणं ही सरकारची जबाबदारी आहे. म्हणजे जर का त्यांना रॉ मटेरियल लागत असेल किंवा कामगार लागत असेल किंवा मशीन्स लागत असतील तर त्यांना आपल्याला आधी भांडवल द्यावं लागतं. म्हणजे सरकार काय करेल काही अंशी इंटरेस्ट घेऊन किंवा व्याज घेऊन त्याला काय करावं लागेल कर्ज द्यावं लागेल आणि त्या कर्जासाठी सुद्धा किंवा त्या उद्योगाच्या स्थापनेसाठी सुद्धा उत्पादनासाठी उत्तेजन देण्यासाठी सरकारला खर्च करावा लागतो, सहाय्य द्यावं लागतं. आणि ती जे काही उत्पन्न वाढीची चालना देण्यासाठी जे काही कार्य सरकारला करावं लागते त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारी खर्चामध्ये काय होतं वाढ होतं. आर्थिक नियोजन व विकास. आता आर्थिक नियोजन हे 20व्या शतकापासूनच सुरू झालेलं. समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये याचं एक महत्त्वाचं अंग होतं आर्थिक नियोजन व विकास. आणि आजकाल कसं झालं की भांडवलशाही देशांनी सुद्धा नियोजनाची जी काही कास धरली आणि अविकसित राष्ट्रांना जलद आर्थिक विकास साधण्याकरिता जी काही आर्थिक नियोजनाची तरणोपास जी काही होती त्याला आर्थिक नियोजनामध्ये किंवा त्या तंत्रात सरकारला पुढाकार घ्यावा लागला. म्हणजे एकंदरीत काय झालं की नियोजन युक्त किंवा नियोजनाप्रमाणे तुमचा जर का आर्थिक नियोजन हा जर का तुमचा खूप सुदृढ असेल, स्ट्रॉंग असेल
तर नक्कीच तुमचा विकास खूप प्रगल्भ किंवा फास्ट मोमेंट्समध्ये किंवा जलद प्रक्रियेमध्ये होऊ शकतो. आता एखाद्या वेळेस आर्थिक नियोजन करीत असताना त्यामध्ये ज्या काही समस्या निर्माण होत असतील आणि त्या सगळ्या समस्याचं जर का निराकरण होत असेल, त्या सगळ्या समस्या जर का सुटत असतील, तर तुमचा विकास हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये होईल. आणि त्यासाठी सुद्धा ज्या काही विकासाच्या ज्या काही अल्पकालीन व दीर्घकालीन ज्या काही योजना असतील किंवा आखून दिल्या असतील किंवा ज्या काही कार्यान्वित करण्याकरिता सरकारला प्रचंड खर्च करावा लागतो आणि त्या कारणाने सुद्धा सरकारला खर्च मोठ्या प्रमाणामध्ये होतो. उद्योगाचे व व्यवसायाचे राष्ट्रीयकरण झालेलं. आता समाजवादी विचारसरणीमुळे नेमकं काय झालं की ज्या काही विकासाच्या ज्या काही सार्वजनिक उपक्रमाच्या जे काही क्षेत्र असेल ते काय झालं, वाढत गेलेलं. आणि बऱ्याचशा लोकशाही देशात सुद्धा आवश्यक व संरक्षण उद्योगाचे जे काही संचालन आहे ते मालकी सरकारकडेच आहे, है ना. आपण मागच्या वेळेस प्रकारामध्ये बघितलेलं होतं की सरकार सुद्धा उद्योगांना संरक्षण प्रस्थापित करत असते. आता संरक्षण कशाचं प्रस्थापित करत असते, तर पैशाचं किंवा भांडवलाचं, बरोबर. म्हणजे भांडवल देऊन उद्योगाचं जे काही व्यवसायाचं जे काही राष्ट्रीयकरण करायचं आहे, म्हणजे भांडवल प्रोसेस करून या सगळ्या गोष्टी सरकार काय करत असते, त्यांना मदत करत असते. म्हणजेच एकंदरीत कसं झालं की राष्ट्रीयकरण करताना सरकारला जी काही नुकसानाची जी काही भरपाई द्यावी लागते किंवा ताब्यात घेतलेले जे काही उद्योग व व्यवसाय चालविताना सरकारला बराच जो काही खर्च करावा लागतो किंवा सरकारी उद्योगांचा उद्देश जनतेला कमीत कमी किमतीमध्ये वस्तू व सेवाचा पुरवठा करणे हा असतो. त्यामुळे सरकारी उद्योगामध्ये जे काही नफ्याचं प्रमाण असेल ते कमी असतं. आणि एवढेच नव्हे तर भारतासारख्या देशामध्ये जी काही सरकारची जी काही मागणी आहे किंवा मालकी आहे ते उद्योग तोट्यात चालतात. यामुळे सरकारच्या खर्चामध्ये काय होतं, वाढ होतो. जितके काही गव्हर्नमेंट्सचे जेवढे काही उद्योग जे आहेत ते तोट्यामध्ये चालत असल्यामुळे सरकारी खर्चामध्ये वाढ मोठ्या प्रमाणामध्ये होताना आपल्याला दिसून येते. आता किंमत पातळीवर सुद्धा वाढ होतं, है ना. राईज इन द प्राइस लेवल आपण ज्याला म्हणतो, है ना. किंमत पातळीवर सुद्धा वाढ होत असते. म्हणजे आज आपल्याला असं दिसून येतं की नुसतं कोविड-19च्या इफेक्ट्समुळे या सगळ्या गोष्टी घडत आहेत अशातला भाग नाही आहे. पण किंमत वाढीची जी काही प्रवृत्ती दिसून येते, वस्तू व सेवा यांच्या किमतीत वाढ झाल्यामुळे आपल्याला सरकारला जे काही खरेदीसाठी जे काही खर्च करावा लागतो त्यामुळे त्याच्यामध्ये वृद्धी झालेली आपल्याला दिसून येते. आणि आपल्या नोकरशाहीच्या वेतनामध्ये वाढ आणि भत्त्यामध्ये वाढ करावी लागते आपल्याला. आणि या सगळ्यामुळे काय होतं नेमकं की सरकारच्या वस्तूमध्ये आणि सेवामध्ये सुद्धा वाढ होतं आणि सरकारी खर्चामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होतं. आता आपण असं बघूया की औद्योगिक विकास ज्याला आपण इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट म्हणतो, है ना. औद्योगिक विकास ज्याला आपण म्हणतो. आता जोपर्यंत औद्योगिक विकास होणार नाही, आता औद्योगिक क्रांती झाल्यामुळे औद्योगिक विकास झाला आपण असं म्हणतो. म्हणजे औद्योगिक क्रांतीमुळे जगातील ज्या काही सर्व देशांमध्ये ज्या काही औद्योगिक क्षेत्रामध्ये नव्हे तर राजकीय व सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये परिवर्तन दिसून आलं, है ना. आणि हे परिवर्तन कसं झालं, यांत्रिक व तांत्रिक प्रगतीमुळे, है ना. आपण काय म्हणतो, यांत्रिक व तांत्रिक प्रगतीमुळे जे काही प्रगती झाली ती श्रमविभाजन खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि ज्या काही उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जी काही वाढ झाली त्यामुळे राष्ट्रीय उत्पादन दरम्यानची जी काही उत्पादनात व लोकांच्या राहणीमानामध्ये सुद्धा राहणीमानाच्या दर्जामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येतं. आणि त्याचबरोबर मजूर मालक संघर्ष, उद्योगाचे नियंत्रण, ग्राहकाचं संरक्षण, संपत्तीची व उत्पन्नाची वाटणी, आर्थिक शोषण, आजारी उद्योग आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही विविध प्रश्न निर्माण झाले ते सर्वच्या सर्व प्रश्न सरकारने त्याच्यामध्ये लक्ष घातलं. आणि याशिवाय मजुरांच्या कल्याणाच्या दृष्टीने सरकारला विविध ज्या काही योजना राबवाव्या लागल्या त्यामुळे सरकारचा खर्च दिवसेंदिवस काय होत गेलं, वाढत गेलं. आता तुम्ही बघितलं असेल की शेतकऱ्यांसाठी जे काही राष्ट्रीय धोरण आखल्या गेलेलं त्या शेतकऱ्यांना ते नको आहे. त्या कारणाने खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या भारत सरकारच्या सोबत जे काही शेतकरीचं जे काही क्रायसिस होते आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि ते मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे त्याच्यावर नियंत्रण करायचं आहे, त्याच्यावर कंट्रोल करायचा आहे. त्यासाठी सरकारला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करावा लागत आहे. म्हणजे हे विविध कारणामध्ये आलेलं, बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सार्वजनिक खर्चामध्ये जी काही सतत वाढ होते आहे त्या वाढत्या राष्ट्रीय उत्पन्नाबरोबरच समाजवादी राष्ट्राचा सुद्धा खर्च वाढत जातो. म्हणजेच काय झालं की ऐकून राष्ट्रीय उत्पन्नाच्या संदर्भामध्ये जे काही सार्वजनिक वयाचं जे काही प्रमाण असेल किंवा कार्य असेल ही गोष्ट सरकारचं स्वरूप,
लोकांची जी काही मनोवृत्ती आहे आणि ज्या काही सामाजिक गरजा आहेत आणि आर्थिक विकासाची जी काही अवस्था असेल किंवा साधनाचं जे काही वितरण असेल इत्यादी विविध घटकावर अवलंबून असतं आणि त्या कारणाने सार्वजनिक व्यय हे सतत वाढत आहे आणि सतत वाढत आहे. म्हणजे एकंदरीत काय झालं की सरकारचं जे काही स्वरूप आहे, लोकांची जी काही मनोवृत्ती आहे, सामाजिक ज्या काही गरजा असतील, आर्थिक विकासाची जी काही अवस्था असेल, साधनाचे जे काही वितरण असेल आणि इत्यादी विविध घटकावर अवलंबून असलेले सार्वजनिक व्यय हे सतत वाढत आहे. कारण काय की त्याच्या निश्चित मर्यादा ठरवणे कठीण असल्यामुळे औद्योगिक विकास आपल्याला त्याच्यावर खर्च आपल्याला दिसून येतो. मग आपण बघूया की सार्वजनिक व्यय व नीतीची निर्धारक तत्वे काय आहेत. बरोबर की सरकारला विविध कार्यावर काम करावं लागतं आणि ते काम करत असताना त्याच्यावर नेमून दिलेला जो काही खर्च आहे तो खर्च कशा पद्धतीने आपल्याला बायफर्केट करता येईल. आर्थिक समस्या आहेत सगळ्या लोकांच्या, म्हणजे शैक्षणिक खर्च आहे, आपल्याला मेडिसिनेबल आहे, औषधीसाठी आहे. बरोबर त्याचप्रमाणे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वीज पुरवठा, पाणी पुरवठा यावर सुद्धा सरकारला खर्च करावा लागतं. म्हणजे एकंदरीत काय झालं की तुमचे सामाजिक कार्य कोणते आहे, म्हणजे कल्याणकारी राज्यामध्ये संकल्पनेच्या विकासासोबतच जे काही सरकारी कार्य आहेत ते वाढत आहे. म्हणजे काय झालं, निवृत्ती वेतन आलेलं, बेकारी भत्ता आलेला, शिक्षण आलेलं, आरोग्य आलेलं आणि सामाजिक सुरक्षा सुद्धा आलेल्या. या कारणाने या ज्या काही विविध योजना आपण राबवल्या जातो सामाजिक कार्य करण्यासाठी ती सगळीच्या सगळी जबाबदारी सरकारकडे आली आहे. त्यानंतर संरक्षण व्ययामध्ये खर्च झालेला आहे. म्हणजे देशाची जी काही भौगोलिक परिस्थिती आहे व राजकीय स्थान जे आहे ते इतर देशाशी असलेल्या संबंधामध्ये त्या गोष्टीच्या कारणाने आपल्याला काय करावं लागतं, संरक्षण व्यय अवलंबून असतं आणि इतर खर्चाच्या किंवा कार्याच्या खर्चासाठी किती रक्कम पुरेल किंवा गोष्ट संरक्षण व्ययावर किती अवलंबून असेल हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे आणि ही सार्वजनिक व्यय निधीची निर्धारक तत्वामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. त्यानंतर आपण बघूया की शासन व्यवस्था काय राहणार. आता पूर्वी अत्यंत मर्यादित असलेली सरकारची जी काही कार्य होती ती आजच्या घडीला व्यापक व गुंतागुंतीची झालेली आहे. बरोबर आणि त्या कारणाने शासन व्यवस्थेमध्ये स्वरूप व शासकीय नीती याचा प्रभाव सार्वजनिक व्ययावर पडताना आपल्याला दिसून येतो. म्हणजे काय झालं की शासन व्यवस्था ही दिवसेंदिवस गुंतवणुकी झाली आहे. असं म्हटलं जातं ना की जेव्हा व्यक्ती सकाळी उठतो तेव्हा एक नवीन समस्या त्याच्या डोक्यामध्ये निर्माण करून तो जागत असतो. बरोबर आता एखाद्या वेळेस ती समस्या ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं आणि एखाद्या वेळेस ती जी समस्या असते ती खूप कमी असतं. म्हणजे आपल्याला त्याची कितीही आवश्यकता भासत नाही. म्हणून काय म्हणतात की शासन व्यवस्था ही जी आहे ही सरकारी कार्यामध्ये अत्यंत व्यापक व गुंतागुंतीची झाली आहे. रोज नवीन नवीन प्रश्न, नवीन नवीन समस्या निर्माण होत आहेत आणि त्या कारणाने या शासकीय नीतीचा प्रभाव सार्वजनिक व्ययावर पडताना आपल्याला दिसून येतो. व्यापारिक कार्य काय आहेत की समाजवादाच्या ज्या काही वाढत्या प्रभावाबरोबर सरकारची जी काही व्यापारिक कार्य आहेत ती वाढत आहेत आणि धान्य एकाधिकार, कापूस एकाधिकार किंवा बस वाहतूक किंवा मूलभूत उद्योग इत्यादी प्रचंड खर्चाची जी काही कार्य आहेत ती सरकारला स्वीकारावी लागतात आणि त्या कारणाने व्यापारी कार्यसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहेत. राष्ट्रीय निर्माणाचं कार्य, देशाच्या जे काही जलद गतीचं जे काही आपल्याला आर्थिक विकास घडवून आणायचा आहे त्याच्यासाठी आर्थिक नियोजनाचं जे काही विविध कार्यक्रम सरकारला करावे लागतात किंवा हाती घेतं हे राष्ट्र निर्माण करण्यासाठी सरकारला याच्यावर अवाढव्य खर्च करावा लागतो. आता तुम्ही बघतच असेल की राष्ट्राला वाचवण्यासाठी कोविड-19साठी किती कोट्याधीश रुपयाचा खर्च सरकारला करावा लागतो आहे आणि हे नीती निर्धारकाचं सगळ्यात महत्त्वाचं तत्व आहे. ओके देन, थँक्यू.